दोन्ही पुत्र कर्तृत्वान निघावे हे भाग्य मला मिळालं. दोन्ही पुत्र आज माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा हा दिवस आहे आणि हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात आणलेला आहे. आज इथे निलेश राणे कुडाळ मारवण मधून आमदार निवडून आले म्हणून सत्कार आहे त्यांचा. नितेश राणे देवगड, कणकवली, वैभववाडी, त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि 2 चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला वाटतं एकमेव असेल, एकमेव असे वस्तुस्थिती असेल. मी आमच्या सर्व नेत्यांना, दिल्लीचे माननीय मोदी साहेब, माननीय अमित शहाजी, श्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचा ऋणी आहे. दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणाल माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्वान निघावे हे भाग्य मला मिळालं. दोन्ही पुत्र मुलाचं कौतुक वडील करतात अशातला भाग नाही. त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो. एवढी वर्ष बोललो नाही. दोन्ही चांगलं शिकले. मला अपेक्षित होतं शिक्षण त्याने घेतले. नितेश दोन्ही परदेशात. निलेशचा 15 वर्षाचा असताना गेला न्यूयॉर्क मध्ये. तो एमकॉम झाला, PhD झाला, त्यानंतर तो खासदार झाला. नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला, MBA केला त्यांनी आणि भारतात. पण दोन्ही येऊन त्यांनी डायरेक्ट मोकळीक नव्हती राजकारणाचा इतिहास असं नाही. आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिस मध्ये. म्हणजे निलेश, ही चावी, हे ऑफिस तुझं आणि हे व्यवसाय तू सांभाळायचं. ते नितेश जसा आला तर नितेशला घेऊन गेले एका ऑफिस मध्ये. नितेश, हे तुझं ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा. तुम्ही व्यवसाय करून राजकारण केलं तर माझं काही हरकत नाही, फक्त राजकारण नाही. आम्ही तिघेही आपापले व्यवसाय सांभाळून राजकारण करतो. त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही, काही गरज नाही. बघा, मी 90 ला आलो. आज मी ती पण एका कोणी सांगावं कॉन्ट्रॅक्टरने कोणी किंवा राणीने नेऊन पैसे दिले त्या नितेश आपल्या कोणाकडे जायची गरज नाही. आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने. आणि म्हणून मला घमेंड आहे दोन्ही मुलांना. मी सांगितलं ते ऐकलं, अनुकरण केलं, त्याचं पालनही करते. बांधवांनो, फार असे क्षण येतात की वडील आपल्या मुलांचं कौतुक भर जाहीर सभेत करतात. असा काळही नाहीये, पण मी त्याला अपवाद असेल आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान वाटतो.